संगमनेर शहरामध्ये आज भल्या पहाटे बिबट्याचे दर्शन सर्वसामान्यांना झाले। संगमनेरातील मालपाणी लॉन्स ते मालदार रोड परिसरात बिबट्याचा वावर दिसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले। संगमनेरातील मालदार रोड येथील एका घराच्या अंगणात बिबट्या दिसल्यामुळे स्थानिकांनी वन विभाग व पोलीस स्टेशनला त्याविषयी माहिती देत बिबट्याविषयी माहिती दिली आहे। घटनास्थळी वन विभागाची रेस्क्यू टीम व पोलीस दाखल होते। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत रिस्क ऑपरेशन चालू होतं। अखेर 12 वाजता बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे। तसेच वन विभागाकडून सर्वसामान्य जनतेला सांगण्यात आले आहे की शहरात कचऱ्याने जास्त ढीग करून जेणेकरून कुत्रे व डुकरांची संख्या वाढेल याची खबरदारी सर्वसामान्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। 6:30 वाजता मालपाणी लॉन्स पंचवटी हॉटेलच्या आसपास दिसला। त्यानंतर इव्हॅक्युएशन सुरू झालं आणि सर्चिंग ऑपरेशन सुरू झालं। त्यात आता ह्या मालदार रोडला आपल्याला तो रेस्क्यू करण्यात आलेला आहे। काय या शहर परिसरातील नागरिकांना काय आव्हान तुम्ही करता? जास्त कचऱ्याच्या ठिकाणी ठेवू नका। जे वाढते डुकराचं प्रमाण कुत्र्याचं प्रमाण त्यामुळे बिबट्याचे वावर जास्त वाढत आहे। तर कचरा जास्त राहील तर त्रास होणार। सर आपलं नाव? सागर केदार, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, संगमनेर 2।